नमस्कार, मी विक्रांत. आपण पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. कुंपण जेव्हा शेत खातं त्यावेळेस काय होतं आणि लोकशाही राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि फक्त सत्तेच्या जोरावर एका कुटुंबाची पिळवणूक केली जाते, त्यांचं शोषण केलं जातं आणि अशा अनेक त्रासाला ज्यावेळेस अशा कुटुंबांना सामोरं जावं लागतं त्यावेळेस एक लोकशाहीवरचा आणि कायदा सुव्यवस्थेचा लोकांचा विश्वास उठू लागतो. मी आता आहे परभणीमध्ये. आपल्यासोबत आहेत एक कुटुंबीय, आपल्यासोबत आहेत प्रेमा काळे. या परभणी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बंडू जाधव यांनी त्यांची जमीन हडप केलेली आहे आणि त्यांच्या पतीच्या मानसिकतेचा दुरुपयोग करून त्यांना त्या ठिकाणी जमीन हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा एका सामान्य कुटुंबावर अशा प्रकारे जर शोषण होत असेल तर त्या संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. तर आपण सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काकू, काय सांगाल? तुमची ही जमीन आहे आणि ती जमीन हडपण्याच्या उद्देशाने लोकसभा मतदारसंघाचे इथले परभणीचे खासदार बंडू जाधव उर्फ संजय जाधव हे त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. काय सांगाल एकंदर? हा सत्तेचा दुरुपयोगच आहे आणि ही जमीन माझी वडिलोपार्जित आहे आणि ही त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकतर यांनी आम्हाला कोणाला मध्ये घेतलं नाही. माझी सही नाही, माझ्या 2 मुली, माझी सून आणि माझा 2 नातू. कारण माझा मुलगा 1.5 वर्षापूर्वी मरण पावलेला आहे आणि हे त्यांचा एक चांगला कार्यकर्ता होता की लहान म्हणजे 15व्या वर्षी त्यानं भगवा रुमाल गळ्यात घातला आणि बंडू जाधवसाठी त्यांनी ह्या खासदारात आत्ता जे खासदार आहेत त्यांच्यासाठी सतत तो कार्यरत राहिला. आणि आम्ही कुठेही जरी असलो, बाहेरगावी जरी असलो, बाहेर प्रांतात जरी असलो आम्ही, तरी इलेक्शनच्या वेळेला शिवसेनेला मतदान करण्यासाठी त्यांना आम्हाला आवर्जून बोलून घ्यायचं. नाही, तुम्ही तिथे सगळे देवधर्म सोडा, तुमचे सगळं सोडा आणि तुम्ही इथे येऊन आधी मतदान करा, हा त्यांचा आम्हाला आग्रह असायचा माझ्या मुलाचा. आणि सतत ते याच त्यांनी फक्त कोणतं पद मागितलं नाही, कधी पदाची अपेक्षा केली नाही. सतत त्यांनी बंडू जाधवसाठी काम केलेलं आहे आणि बंडू जाधवांना चांगलं माहीत असताना, आणि मी त्यांना बंडू जाधव सुद्धा म्हणजे आत्ता ओळखत नाही, बंडू जाधव फार लहान असतानापासून मी ओळखते. आणि जेव्हा बंडू जाधव सुरुवातीला आमदारकीला जेव्हा उभे राहिले तेव्हा माझ्या मुलानं, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती मीडियावर सुद्धा की शिवसेना ही तळागाळातून वर आलेली आहे, आणि माझ्या मुलानं त्यावेळेला 2 लाखाची मदत माझ्या जावयाकडून आणून त्यांना केली होती. याला साक्षीदार सुद्धा आज आहेत, कारण मला भेटून गेले. त्यांनी सांगितलं, काकू आम्ही सुद्धा साक्षीदार आहेत ह्याच घटनेचे, की स्वप्नीलनं त्यावेळेला 2 लाख रुपये बॉसला, म्हणजे बंडू जाधव सगळे बॉस म्हणतात, तर बॉसला हे आणून दिलेले आहेत. आणि त्यावेळेला बंडू जाधवनं जो इलेक्शन लढलेला त्यांनी. आणि बरं, ही तुमची जी जमीन आहे 3 एकर 34 गुंठे, तर या जमिनीचं हस्तांतरण चुकीच्या पद्धतीने झाले असं तुमचं म्हणणं आहे. तर ती प्रक्रिया नेमकी कशी झाली, काय सांगाल याबद्दल? माझ्या वडील म्हणजे माझ्या मिस्टरांची परिस्थिती कशी, मुलगा गेल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये आले आणि त्यांना काही समजत नव्हतं. घरी ते काही बोलत नव्हते, अगदी गप्प राहायचे आणि सतत ते शेतात येऊन राहायचे. आणि इथे सदाशिव शंकर काळे नावाचा मुलगा सतत त्यांच्या सोबत राहिला आणि त्यांना एवढं त्याने हिप्नोटाईज केलं सारखं सोबत राहून की आपल्याला इथं राहायचं नाही, आपण इथं कशाला राहायचं, आता मुलगा गेला तुमचा, असं तसं म्हणून त्यांना ती जमीन विकायला भाग पाडली. त्यांनी स्वतः विकली नाही, कारण तो जो मनुष्य स्वतःसाठी 10 रुपये सुद्धा खर्च करत नाही कधी, माझ्या मिस्टर, तर त्यांनी ही जमीन विकली. पण ही विकली नाही, त्यांना म्हणजे भाग पाडलं विकण्यासाठी, असं माझं म्हणणं. याच्यात पप्पू गायकवाड, सदाशिव काळे आणि बंडू जाधव ह्यांनी संगनमत करून ही जमीन त्यांच्याकडून हडप केलेली आहे. आणि ही जमीन मी कोण्याही परिस्थितीत मी सोडणार नाही इथून, मी माझा ताबा, कारण माझा ताबा आज पण इथं आहे आणि राहील आणि आधी पण होता. बरं, विद्यमान परिस्थितीत शासनाकडून न्यायप्रविष्ट प्रकरण आहेच, पण न्यायसंस्थेबरोबरच शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून, मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत. माननीय आदरणीय आपले उद्धवरावजी ठाकरे यांच्याकडे माझी विनंती आहे की त्यांनी माझे हे घराणे त्यांनी ऐकून घ्यावं. कारण माझे मिस्टर आज म्हणजे ते डिप्रेशनमध्ये असल्यामुळे ते घरी नाहीत, कुठेतरी बाहेर ते फिरत आहेत आणि भीतीनं, खासदाराच्या भीतीने ते आज बाहेर फिरत आहेत. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आज आम्ही निराधार झालो आहेत. ज्या म्हणजे जे खासदार आज महाराष्ट्राचे जे प्रतिनिधित्व करणारे, की त्यांचा आज आम्ही खूप मोठा आधार मानित होतो की आम्ही निराधार नाही, पण आज मला इतकं निराधार वाटतंय. आणि माझे हे 2 छोटे मुलं, हे नातू आणि आमचे हे मुली, आज आम्ही इथे राहतो, पण आज माझी एवढी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी आम्हाला इथं संरक्षण द्यावं. कारण इथले पोलिसच येऊन आम्हाला म्हणतात की तुम्ही इथं सुरक्षित नाही, तिथं तुम्ही राहू नका. हे त्याने आमची धमकी वजा, त्यांचं एक आम्हाला धमकीच आहे इनडायरेक्ट त्यांची. आणि हे कुठून आले हे आम्हाला आता रक्षकच जर भक्षक बनत असतील तर आमच्यासारख्या महिलांनी जायचं कुठे नाही मिळायचा. कळकळीची विनंती करते की माझी विनंती त्यांनी मान्य करावी, नाहीतर मी उपोषणाला मुख्यमंत्री म्हणजे मातोश्रीला सुद्धा मी बसणार जाऊन माझी मुलं घेऊन. शेती यांची जी काही जागा आहे
तर ही जागा, ही शेती हेच यांचं उपजीविकेचं मोठं साधन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आहेत याच कुटुंबातील एक सदस्य कदमताईकडून आपण जाणून घेणार आहोत. मला आता या प्रकरणात म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर न्यायसंस्थेच्या बाजूनं नेमकं प्रकरण काय चालू आहे किंवा प्रक्रिया काय आता कुठल्या टप्प्यावर आहे हे जाणून घ्यायला आवडेल. याबद्दल काय सांगाल? हो नक्कीच. कारण ज्या वेळेला आम्हाला हे कळलं की हे सगळं असं प्रकरण घडलं आहे, आमच्या वडिलांच्या सह्या घेऊन रजिस्ट्री करून घेतलेली आहे, तेव्हा आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटायलाही गेलो आणि त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही असं कसं काय केलं, तुम्ही घरातले मेंबर असल्यासारखे, आम्ही स्वप्नील नंतर तुम्हाला आदर मोठ्या भावाच्या ठिकाणी मानतो, मग तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं. पण त्यांची सुरुवातीला त्यांनी होकार भरला, पण नंतर त्यांची एकदम लँग्वेज बदलून गेली की माझ्यापुढं कोण येते ते मी बघतो आणि मी देणार नाही आहे. तुम्ही 10चे 20 जरी दिले, मग हे 10चे 20 जरी तुम्ही मला दिले तरी मी हे वापस करणार नाही, माझ्यापुढं कोण येते असं म्हटल्यानंतर मात्र मग आमच्या पुढे काही पर्याय नव्हता. आम्ही डायरेक्ट न्यायालयात गेलो, आम्ही दावे टाकले बहिणींनी मिळून, कारण आम्हालाही माहिती आहे आमचा भाऊ गेलेला आहे, आमच्या भावाच्या मुलांपुढे दुसरं काही उपजीविकेचं साधन नसल्यामुळं आम्ही आज हे न्यायालयात प्रकरण दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आज आम्ही न्यायालयात गेलेलो आहे आणि ह्याच्यातून जे काही होईल न्यायालयाचा निर्णय आम्हाला पूर्णतः मान्य असेल. तुमच्या कुटुंबावर या ठिकाणी अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग होऊन दबाव देण्याचे प्रकार होत आहेत, तर या पार्श्वभूमीवर पोलिसांची भूमिका काय आहे? पोलिसांची भूमिका म्हणजे कालच असं झालं परवाच्या दिवशी की आम्हाला म्हणजे क्रांती जाधवच्या नावानेच ही जमीन करण्यात आलेली. बंडू जाधव यांनी त्यांच्या मिसेस क्रांती जाधव यांच्या नावावर ही जमीन केली आहे. त्यांच्या पत्नी आहेत त्या. तर त्यांनी आमच्या विरोधात तक्रार दिली आहे की इथं आम्हाला हे शिरकाव करू देत नाहीत, असं नाही तसं नाही. पण आणि इथे पोलीस पाठवले त्यांनी, आणि पोलिसांची लँग्वेज अशी होती की तुम्ही इथे राहू नका, तुमच्या जीवाला धोका आहे. तर आम्ही त्यांना म्हटलं धोका कशामुळे, आम्ही आमच्या स्वतःच्या जागेत आहेत, आमच्या घरात आहेत, आम्हाला इथे धोका कशामुळे. मागच्या 20 वर्षात इथे कधी धोका झाला नाही, इथे चोरी झाली नाही, इथे कुठलीही अशी काही घटना घडलेली नाही, मग आमच्यासोबतच का घडेल, मग आम्ही असं धमकी समजावी काही, असं म्हणून आम्ही त्यांना विचारलं तर ते काही बोलले नाहीत. आपल्यासोबत कुटुंबाचे आणखी एक सदस्य आहेत, तर यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल मॅडम याबद्दल? मी काळे ह्यांचे सूनबाई आहे आणि हे मला प्रकरण दिवाळीच्या दरम्यान कळालेलं आहे. आणि जेव्हा हे षडयंत्र जेव्हा होतं तेव्हा ते पप्पू गायकवाड त्यांच्या हॉटेलमध्ये झालं, तेव्हा मी तिथे मला कामानिमित्त मी झेरॉक्स काढायला गेले होते. तर मी डायरेक्ट एंट्री मारली आतमध्ये, तर पाहते ते तिथं बंडू बॉस बसलेले होते. समोर आमचा सदाशिव काळे ते आहेत, ते आमच्या भाऊकीतले, तेही बसलेले होते. त्यांची चर्चा चालत होती की ह्या जमिनीबद्दलच चालत होती. मी थोडंफार ऐकलं पण त्यांचं बोलणं. मी तिथे म्हटलं पण, बंडू बॉस यांना म्हटलं पण की सर आमच्या घराविषयी तुम्ही चर्चा करत आहात का. तर म्हणे, मग त्यांनी सदाशिव काळेकडे पाहितलं आणि त्यांच्या दोघांचे काय नजरानजर झालं ते मला माहिती नाही. आणि नंतर मला बंडोबस्त म्हणले नाही ताई, तुमच्या घराविषयी काहीच नाही आहे इथं, आम्ही चर्चा करत नाही, हात जोडून मला म्हटले. तरी मी रिटर्न विचारलं त्यांना की तुम्ही आमच्या पप्पांचं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला विचारते. तर म्हणे नाही म्हणे, आणि तिथून तो विषय स्टॉप झाला. आणि नंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये हे सगळं उघडीस आलं की ह्या बंडू जाधव यांनी की म्हणून लोकांसमोर दाखवत एका निराधार असहाय्य अशा महिलेचे अश्रूस कारणीभूत व्हायचं असं काम या ठिकाणी परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी एका लालसेपोटी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. परभणीतील झिरो फाटा या परिसरावरील अतिमहत्त्वाची ही जागा, तर या जागेचे व्यवहार जेव्हा कुटुंबियांना अंधारामध्ये ठेवून शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून जेव्हा झाले, तर यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्या समजून घ्याव्या लागतील. आपल्यासोबत आहेत त्याच कुटुंबातील सदस्य, ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या बाबीमध्ये, या व्यवहारामध्ये कशा प्रकारे शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचे प्रकार झालेले आहेत. काय सांगाल याबद्दल? माझं सांगणं एकच आहे की खासदार व्यक्तींनी आज आमची जमीन तर हडप केलेलीच आहे, पण त्याचबरोबर आम्ही इथे नसताना, म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला अचानक कळलं की ही आमची जमीन त्यांनी रजिस्ट्री करून घेतलेली आहे आमच्या वडिलांकडनं, तर त्यानंतर आमची म्हणजे आम्हाला काहीच कळत नव्हतं. आम्ही आमच्या मोठ्या ताईकडे गेलो होतो, तिने आम्हाला आधार दिला. त्या दरम्यान बंडू जाधव इथे आले शेतामध्ये, आणि आमचा जो शेतगडी जो आमच्याशी 2 वर्ष झाला अत्यंत प्रामाणिकपणे जो काम करतोय आमच्या शेतामध्ये, त्याला येऊन इथे म्हणजे त्यांनी दडपशाही केलेली आहे, तू इथे राहू नकोस नाहीतर तुला आम्ही मारहाण करू, आणि धमकीच दिली. त्यांनी धमकी देण्याचा प्रयत्न नाही, पूर्णपणे धमकी दिलेली. आणि तुझं इथलं जे काही आहे तू सगळं इथलं काढून घे, हे इथलं जो म्हणजे शेड वगैरे आहे सगळं काढून घे. तो म्हणे माझा पगार थकलेला आहे, तर म्हणे इथे जे शेतात बैल आहेत ते तू विक आणि तुझे पैसे घेतात. तरी तो प्रामाणिक असला, गरीब होता, तर आमच्या शेतगड्याला त्यांनी इथे येऊन धमकी दिलेली आहे, तू इथे राहू नकोस, थांबू नकोस म्हणून. पण आमचा शेतगडी जायला तयार नव्हता.
तो म्हणे माझा पगार थकलेला, तर त्याला म्हणे तू इथले शेतातले बैल विक. पण तो प्रामाणिक असल्यामुळे तो म्हणे मी काही चोर नाही आहे, माझे मालक जेव्हा इथे येतील तेव्हाच मी शेत सोडेल. मग त्याची पत्नी पण आहे इथे, ती पण ह्याला साक्षीदार आहे की आम्हाला कशा प्रकारे, आणि किरायादारांना सुद्धा आमचे जे इथे जे किरायादार आहेत जागेमध्ये, हॉटेल चालक वगैरे सगळे जे आहेत, त्यांनाही सांगितलेलं की तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ही सगळी जागा खाली करा, नाहीतर मी इथे येऊन पुन्हा बुलडोझर फिरवणार आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे त्यांच्या धमकीमुळे आम्ही खूप प्रेशराईज झालो होतो. आपल्यासोबत काळे परिवारातील एक सदस्य आहेत, व्यंकटेशजी काळे. सर, तुमच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की बंडू जाधव यांना या जागेमध्ये इतका इंटरेस्ट का आहे? कारण आपण या परिसराचा जर विचार जर केला, आता तिन्ही राज्याचं एक मला वाटतं भौगोलिकतेच्या दृष्टिकोनातून तिन्ही राज्याचं एक मुख्य केंद्र इथं होऊ शकेल. आणि तिन्ही जिल्ह्याचं सुद्धा एक मुख्य केंद्र आहे, हिंगोली, नांदेड आणि परभणीचं. म्हणून या जागेला एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून म्हटलं जातं, जिरोफाटा म्हणून म्हटलं जातं. आणि एक भविष्यासाठी ही ज्याची किंमत करता येणार नाही आजच मला, की एवढं महत्त्वाचं, एवढं मौल्यवान ही एक जागा आहे. आणि त्यासाठी मला वाटतं या खासदार साहेबांनी या या भविष्याच्या लालचीमध्ये, या जमिनीच्या लालचीमध्ये असून एवढी फसवणूक केली असं मला वाटतं. अजून काय तुमच्या हातामध्ये कागद पण दिसत आहेत, तर म्हणजे कायदेशीर बाब काय यामध्ये? या जमिनीचा गट क्रमांक 95 आहे. या जमिनीची खरेदी जी केलेली आहे, त्या खरेदीची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसच्या बाबतीत विचार जर केला तर ही कोरडवाहू म्हणून दाखवलेली जमीन, कोरडवाहू म्हणून दाखवली आणि ती खरेदी केली. तर ही कोरडवाहू जमीन आहे का? तुम्ही प्रत्यक्षात बघा, इथं विहीर आहे, तिकडे बोर आहे, हे भिजवणीचं काम आहे चालू. आणि एवढी महत्त्वाची 222 राष्ट्रीय महामार्ग 222ला टच असणारी, आणि इथं समोर ही दुकाने पाहतात, ही किरायाची, आणि याचं एवढं व्हॅल्युएशन मोठं असताना की हे सरकारी दरबारी अक्षरशः याचं व्हॅल्युएशन कमी दाखविलं. आणि शासनाची सुद्धा एक फसवणूक आहे. शासनाचा केवढा मोठा कर अक्षरशः बुडवला या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये. हे सुद्धा या ठिकाणावरती आपल्याला लक्षात घ्यासारखी गोष्ट आहे की खासदार संसदेचा हा एवढा एक महत्त्वाचा पहिला नागरिक आणि जबाबदार खासदार, आणि तोच जर कायद्याची पायमल्ली करत असेल, तोच जर सर्वसामान्यांनी काय करायचं हा विषय आहे. कुटुंब जर बर्बाद होत असेल तर न्याय, माझा एक विश्वास वाटतो, मी मातोश्रीच्या सिंहासनाला एक विनंती करतो की त्या सिंहासनाच्या तत्वानं न्याय या फॅमिलीला दिला पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना या स्वप्नीलच्या फॅमिलीला न्याय दिला पाहिजे. आणि न्यायव्यवस्थेनेही सुद्धा स्वप्नीलच्या फॅमिलीला न्याय दिला पाहिजेत आणि कायद्याचं पालन झालं पाहिजे. लोकशाहीबरोबरच आपल्या देशात कायद्याचं राज्यसुद्धा आहे. पण ज्यावेळेस सत्तेचा दुरुपयोग करत अशा एका निराधार असहाय्य अशा कुटुंबावर अन्याय होतो, साहजिकच त्यांच्या अपेक्षा या प्रसारमाध्यमाकडून वाढत जातात. त्याचबरोबर वाढत्या नागरीकरणामुळं आणि वाढत्या शहरीकरणामुळं जागेचा शेताचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे. पण जेव्हा या वादामध्ये एका मोठ्या जिल्ह्याचा खासदार त्या ठिकाणी इंटरफिअर करतो, इंटरेस्ट घेतो, त्यावेळेस हे प्रकरण फक्त एका कुटुंबाचं राहत नाही, तर ते प्रतिकात्मकरित्या अन्यायी लोक आणि अन्याय करणारे लोक यांचं हे प्रकरण बनतं. या ठिकाणी आता या सगळ्या कुटुंबियाची भावना ही आहे की आमच्यासोबत झालंय सत्तेच्या बळावर, ते इतरांसोबत होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर न्याय मिळण्यासाठी सगळ्या भारतातल्या ज्या काही पक्ष, संस्था, संघटना असतील, शासन असेल, प्रशासन असेल, तर या सर्वांनी या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडलं पाहिजे. ही एक न्यायाची आणि तत्वनिष्ठतेची भूमिका या ठिकाणी सर्वांनी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी परभणी.